सकाळ सकाळ पोरांची झोपमोड करून असं गावाकडे अचानक निघण्याचं कारण काय? तर हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ, वेलकम टू माय मिनी व्लॉग. तर इथे सकाळ सकाळ पोरांची झोपमोड करून त्यांचं आवरून वगैरे निघालो गावाकडे. गावाकडे जायला तर दोन कारणं होती, म्हणजे दोन कामं होती ती करायची होती. त्याच्यामुळे म्हटलं चला गावाकडे जाऊया. तर सकाळ सकाळी निघलो होतो, कारण कारभाऱ्यांना परत ड्युटीला दुपारचं यायचं होतं. त्याच्यामुळे म्हटलं लवकर गेलं तर लवकर रिटर्न होईल ह्या हिशोबाने गेलं, पण अख्ख्या रोडने नुसतं ट्रॅफिकच जाम होतं. त्यानंतर घरी पोहोचलो. इथे आल्यानंतर जे पहिलं काम होतं ते तर झालंच नाही. त्याच्यामुळे मग इथे कारभारीसुद्धा थोडेसे वैतागले होते. त्यानंतर म्हटलं चला देवीचं दर्शन करून येऊया. आलोच तर मग देवीच्या दर्शनाला गेलो, तर मस्त असं दर्शन वगैरे करून घेतलं. पोरं पण मग तिथे आल्यानंतर जाम फ्रेश झाली, खुश झाली, छान छान असं दर्शन करून घेतलं. त्यानंतर परत म्हटलं आता लवकर आवरून लवकर निघायचं, तर घरी आल्यानंतर जेवण वगैरे पटकन करून घेतलं, बाकीचं सगळं आवरून सावरून पटकन घेतलं आणि निघालो परतीच्या मार्गाला. कारण आता एक काम तर झालं नव्हतं, ॲटलीस्ट दुसरं काम तर व्हायला पाहिजे होतं, ते पण पटकन. कारण अवधूतला ना सर्दी झालेली आहे, त्याच्यामुळे म्हटलं चला डॉक्टरकडे त्याला दाखवून पण यायचं होतं ना आम्हाला. त्याच डॉक्टरचा फरक येतो, त्याच्यामुळे दुसरीकडचा कोणताही डॉक्टर लागत नाही. तर मग येताना अवधूतला शिक्रापूरमध्ये डॉक्टरकडे दाखवून घेतलं, त्याचं रुटीन चेकअप केलं आणि औषध वगैरे घेतली, निघालो आपल्या पुण्याच्या मार्गाला. तर आजच्या